नमस्कार मित्रांनो. ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. चला पाहूया निफ्टी 50ने 2 दिवस कुठे आणि कशाप्रकारे ट्रेड केलं होतं. आपण सोमवारी एक प्रेडिक्शन व्हिडिओ बनवलेली होती. प्रेडिक्शन मंगळवारी बनवलेली नव्हती. याचं रिझन असं होतं, बुधवारी आपल्याला मार्केटला सुट्टी होती. सोमवारी मार्केटने जे बिहेवियर केलं, आपण मंगळवारी मार्केटला जे एक्सपेक्ट करत होतो त्याप्रमाणे मार्केटने बिहेव केलं नव्हतं. मार्केट पूर्ण रेंजमध्ये आपल्याला या ठिकाणी ट्रेड करताना दिसली होती. म्हणून जे काही प्रेडिक्शन आपण मंगळवारसाठी केलेलं होतं तेच प्रेडिक्शन आपण एक्सपायरीसाठी पण ॲज इट इज ठेवलेलं होतं, की प्राईसने पहिल्यांदा वरती यावं, ऑर्डर पिक करावे आणि नंतर खालच्या बाजूला जाताना दिसलं पाहिजे. आपण काय एक्सपेक्ट केलं होतं, की ही जी काही 22,850ची लेवल आहे, 22,800 ते 22,850 हा जो काही झोन आहे, प्राईसने काय करावं, की इथून प्रॉफिट बुकिंग थोडीशी दाखवावी. प्रॉफिट बुकिंग दाखवत प्राईस हायर आहे, हायर लोज, हायर आहे, हायर लोज, हायर आहे, हायर लोज या पद्धतीने यावी आणि इथून आपल्याला एक मस्तपैकी एक फॉल आपल्याला द्यावा आणि ह्या फॉलला आपण एक्सपेक्ट करत होतो. बट त्याप्रमाणे अजून तरी काही प्राईसमध्ये आपल्याला हे दिसलेलं नाही. आपण 2 ते 3 दिवसापासून काय पाहतोय, म्हणजेच प्राईसमध्ये आपण पाहतो की इथून प्राईसमध्ये हा गॅप डाऊन जसा झालेला आहे, त्या गॅप डाऊन नंतर प्राईसमध्ये थोडंसं प्राईसने इथे हॉल्ट घेतलेला आहे. त्यानंतर इथून थोडीशी प्रॉफिट बुकिंग दाखवलेली आहे आणि इव्हन आज सुद्धा थोडंसं इथून प्रॉफिट बुकिंग दाखवायचा प्रयत्न झालेला आहे. बट सेलिंग प्रेशर कन्सिस्टंटली ॲज इट इज तसाच आहे. आता आपण उद्याच्या दिवशी प्राईस कुठे आणि कशा प्रकारे ट्रेड करेल निफ्टी 50मध्ये हे एकदा पाहायचा प्रयत्न करूया. या ठिकाणी आपण जर बघतोय तर इथे 2 इम्पॉर्टंट लेवल बनलेले आहेत. एक म्हणजे इथे 22,850 ची लेवल आणि दुसरी गोष्ट आहे इथे 22,560 ची आणि तिसरी इथे 22,640 ते 750 या 3 स्टेज मार्केटमध्ये बनलेल्या आहे. 22,850, 22,680 आपण कन्सिडर करूया, 680 ते 750 आणि इथे 22,500 ची ही लेवल आहे. आता मार्केटचं ओपनिंग कसं होईल या ओपनिंगवरती डिपेंड या सगळ्या गोष्टी आहेत. हा जो लो आपल्याला इथे मिळत होता, आता बघा या ठिकाणी मार्केटमध्ये आपण पहिली कंडिशन बघूया, की मार्केटचं ओपनिंग जर या जी काही रेंज आहे 3 दिवस मार्केटने या रेंजच्या आतमध्ये ट्रेड केलं होतं, जर या रेंजच्या आतमध्ये मार्केटचं ओपनिंग जर झालं तर या केसमध्ये काय होईल बघा. या केसमध्ये ॲज इट इज आपल्याला मार्केट पुन्हा याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. आता आपण काय एक्सपेक्ट करतोय, इथून एक्सपेक्ट करतोय की प्रॉफिट बुकिंग व्हावी. प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर इथे जो काही सेलर्स आहे या सेलर्सचं शॉर्ट कव्हरिंग व्हावं. जर शॉर्ट कव्हरिंग झालं तर मार्केट इथे 22,850 पर्यंत येईल आणि आपल्याला एक सुंदर असं इथून एक शॉर्ट साईडचा ट्रेड आपल्याला डील करता येईल. तर या प्रकारची सिच्युएशन आपल्याला त्या कंडिशनमध्ये पाहायला येईल, की मार्केटचं ओपनिंग या ठिकाणी झाले आणि त्यानंतर मार्केट इथेच रेंज करत मार्केटने इथे शॉर्ट कव्हरिंग केलेली आणि मार्केट वरच्या बाजूला आलंय. त्यानंतर हा मोठा ट्रेड आपल्याला इथे मिळू शकतो. बट इन केस मार्केटचं ओपनिंग इथेच झालं आणि मार्केट जर खाली जायला लागलं तर मग आपल्याला इथून पुन्हा एकदा मार्केट थोडंसं फॉलचा प्रकार दाखवू शकतो. बट सेकंड कंडिशन येते की मार्केटचं गॅप डाऊन ओपन झालं, म्हणजे मार्केट इथे 22,450 किंवा 22,400च्या आसपास ओपन झालं, तर ही एक कंडिशन खूप इम्पॉर्टंट कंडिशन आहे. त्यासाठी तुम्हाला इथे 22,500ची जी काही लेवल आहे ही सगळ्यात महत्त्वाची लेवल राहणार आहे आपली. या भागामध्ये ओपन झालं, एवढ्या भागामध्ये गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर प्राइस काय करेल, हळूहळू वरती येण्याचा प्रयत्न करेल. वरती आल्यानंतर प्राइस काय करेल, पहिल्यांदा आपल्याला प्राइस या ठिकाणी ऑर्डर्स आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल. 22,560 नाही, 22,560ची ही जी लेवल आहे या 22,560च्या आसपास आपण काय करणार आहोत, मार्केटला शॉर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या 22,560ला आपण 22,600च्या वरती स्टॉप लॉस म्हणजे 50 एक पॉईंटचा वरच्या बाजूला स्टॉप लॉस देऊन मार्केटचा जो काही लो आहे त्या लोच्या म्हणजेच 22,400 किंवा जी काही लेवल असेल त्या लेवलपर्यंत आपण या ठिकाणी ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जनरली आपण हेच एक्सपेक्ट करतोय की मार्केटमध्ये गॅप डाऊन व्हावा आणि गॅप डाऊन झाल्यानंतर मग आपण मार्केटमध्ये जर या ठिकाणी ट्रेड करण्याचा म्हणजे जर मार्केट आपल्याला वरच्या बाजूला येताना दिसलं तर आपण या 22,560च्या लेवल पासून शॉर्ट साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या दिवशी आपण या भागामध्ये जसं बघतोय की या भागामध्ये अगेन अँड अगेन आपल्याला मार्केटमध्ये स्कॅल्पिंगचे ट्रेड पाहायला मिळत आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे की स्कॅल्पिंग ट्रेड कसे शोधायचे असतात. अकॉर्डिंग टू दॅट जर तुम्ही या ठिकाणी स्कॅल्पिंग ट्रेड पाहायचा प्रयत्न करताय, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही स्कॅल्पिंग पॉईंट जर शोधायचा प्रयत्न केलात ना, हे बघा 1 मिनिटांवरती टाइम फ्रेम जर आपण ज्यावेळी टाकतो त्यावेळी बघा तुम्ही या ठिकाणी एक आपल्याला ट्रेड मिळालेला होता जो की इथे तुम्हाला एक कन्फर्मेशन दिलं आणि याच्यावरती प्राइस तुमची वरच्या बाजूला येताना दिसलेली होती. अगेन तुम्ही जर दुसरीकडे फाइंड आउट करायचा प्रयत्न केला ना, या ठिकाणी पण प्राइसने तुम्हाला रिजेक्शन दिलेलं आहे, इथे पण थोडीशी प्राइसने वरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगेन तुम्ही जर मागे पण इथे पण तुम्ही जर 1 मिनिट वरती कन्फर्मेशन घ्यायचा प्रयत्न केला तर इथेही तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे. इव्हन या ठिकाणी सुद्धा ट्रेड मिळालेला आहे. ज्यावेळी प्राइस तुमची साईडवेज मध्ये चाललेली असते तर तुम्ही
त्या स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजीचा यूज करून तुम्ही त्याच्याप्रमाणे ट्रेड करण्याचा प्रयत्न करू शकता. पण आता तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा, ही जी 560ची लेवल बनलेली आहे ना, आपण ज्या कंडिशनबद्दल बोलतो, मार्केट गॅप डाऊन होऊन जर मार्केट वरती येण्याचा प्रयत्न करेल तर या 560च्या लेवलला सेम प्रकारचे कन्फर्मेशन मार्केट तुम्हाला या ठिकाणी देईल आणि त्या कन्फर्मेशनच्या आफ्टर कन्फर्मेशनच तुम्ही या ठिकाणी सेल साईडचा जाण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज काय होईल की मार्केट इथे आलेल्यावरती 560ची लेवल तर आहे आणि या ठिकाणी प्राइस तुमची रेंजमध्ये गेलेली आहे आणि या ठिकाणी मार्केटने डायरेक्टली वरच्या बाजूला निघून गेला आणि तुमचं इथे काय होईल की मार्केट तुमचा स्टॉप लॉस घेईल आणि वरती जाऊन मार्केट फॉल दाखवण्याचा प्रयत्न करेल. असं होऊ नये त्यासाठी कन्फर्मेशन हा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो. कन्फर्मेशनची व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत चॅनलला पोहोचवायचा प्रयत्न करा.